आपल्या कोकणात साजऱ्या होणाऱ्या सणांना जेवढं महत्त्व आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त महत्त्व नाही या त्याच्या कोकणात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांना आहे. आणि कोकणात गेलं की कोकणाचा मेवा म्हणजे कोकण मेवा हा घरी आलाच पाहिजे. तर बघा, सर्वात आधी आहे ह्या कोकमाचा आघळ. तर या 2 बॉटल सचिनने आणलेल्या, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या. त्यातली ही एक बॉटल आहे आणि याच्यामधला आता कसा हा आगूळ निघतो मला माहिती नाही. मला बघून तर हा वाटतोय हा पण तसाच आहे, अगदी पातळ जसा माझ्याकडे होता तसा. पण मला ना तो थोडासा जाडसरवाला येतो, खारटवाला ना तो हवाय, पण त्याने हा आणला. त्याच्यानंतर आहेत हे काजू, कारण आपल्याकडे गेल्यानंतर ओले काजू किंवा असे सालासकटचे काजू, त्याच्यानंतर वेगवेगळ्या फ्लेवर्समधले काजू आणि कितीतरी अशी व्हरायटी आपल्याकडे मिळते ना, म्हणजे जेवढी आपण खायला जाऊ तेवढी कमीच. असे वेगवेगळे प्रकारचे काजू मिळतात. तर त्याने पाव किलो आणि अर्धा किलो असे वेगवेगळे प्रकारचे पॅकेट्स घेऊन आलेला. आणि हे सगळं काही माझ्या एकटीसाठी नाही आहे, हे मला थोडं थोडं आता सगळ्यांकडे द्यायचं आहे. त्याच्यानंतर आंबावडी, तर मला आंबावडी खूप जास्त आवडते. तर मला आंबावडी आवडते म्हणजे ती कुठली, जे आपण घरी आंब्याचा साठा करतो ना, म्हणजे जो आपण उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा गावी जातो तेव्हा आंब्याचा किंवा त्याचबरोबर फणसाचा त्याचा गर काढून छानपैकी तो ताटात टाकून सुकवतो आणि मग त्याची जी आंबापोळी आपण काढतो ना, ती आंबापोळी छान लागते खायला. या खूप वड्या असतात, त्याच्यात साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्या अगदी खातानाच अगदी साखरच लागतं, त्याच्यात काही असं आंब्याची टेस्ट एवढी अशी जास्त नसते. त्याचबरोबर करवंद सुकवलेली ती पण खूप जास्त छान लागतात, ती देखील मला खूप जास्त आवडतात. त्याच्यानंतर ही आंबापोळी आहे ना, ही एक चांगली लागते, म्हणजे अशा पद्धतीची पण मार्केटमध्ये वगैरे मिळते. तर त्याने ही पण आणली, म्हणजे ह्या त्याने ना वेगवेगळ्या प्रकारच्या, मला ही आंबापोळी खूप जास्त आवडते म्हणून त्याने त्याला मिळणार म्हणजे जशाशा मिळाल्या ना त्याने तशा त्या 3-4 प्रकारच्या घेऊन आल्या. खडकडे लाडू तर मिळाले नाहीत, त्याला आता ॲक्च्युली खडकडे बोलतात की खडकडे बोलतात मला एवढं आठवत नाही आहे, म्हणजे शब्द व्यवस्थित आठवत नाही आहे. पण ते शेवाचे जे लाडू असतात ते नाही आणले. हे शेंगदाण्याचे लाडू आणलेले. आणि खाजा, जो आपल्या सगळ्यांचा फेवरेट असा खाजा असतो तो तो तर मस्ट आहे. तो कुठेही गेला आपण, कुठल्याही कोकणामध्ये कुठल्याही साईडला गेलो तर खाजा हा घरी आलाच पाहिजे. तर त्याचे 2-3 पॅकेट्स आणलेले. तर असंच हे थोडंफार सामान आणलेलं, खूप बाकीचं असं काही खूप जास्त आणलं नाही, कारण हे जे पदार्थ आहेत जे आपल्याकडे खूप जास्त मिळतात आणि ते आपण आवर्जून आणतो. तर खाजा पण खायला मला जास्त आवडतो. तर हे शेंगदाणे आहेत ना, याच्यामध्ये पण एक अजून वेगळ्या प्रकारचे शेंगदाण्याचे लाडू येतात. पण शेंगदाण्याच्या लाडूमध्ये हे थोडेसे मोठे असतात ना, ते छान लागतात खायला. कधी कधी ते अगदी छोटे असतात ना, ते खूप कडक पण असतात कधी कधी आणि ते ॲक्च्युली कळत पण नाही. तर हे सगळं सामान सचिन घेऊन आलेला. आणि याचबरोबर अजून काही गोष्टी आणल्यात, त्या पण आता तुमच्याबरोबर शेअर करते. तर त्यानंतर ना हे ओले काजूगर आहेत आणि हे जे ओले काजूगर आहेत ना, हे कोकणातनं नाही आलेत. म्हणजे येता येता तो अलिबागला पण त्याने हॉल्ट घेतलेला आणि तिथून त्याने हे आणलेले आहेत. आणि जिथे ज्यांच्याकडनं घेतले त्यांनी असं सांगितलं की हे गुहागरचे आहेत म्हणून. आणि ना अगदी काजू अगदी मोठे मोठे होते. ॲक्च्युली काजू असे असतील तर ठीक आहेत, नाही तर ते मग प्रॉपर सोलायला जेव्हा लागतात ना आपल्याला, जे प्रॉपर असे ओले काजू असतात ते कापायला मग घरी खूप टेन्शन येतं, कारण त्याच्या डी किंवा चीक जो असतो त्याच्या आतमध्ये एवढा जास्त असतो की त्याने हात खूप काळे पडतात. तर हे मी आता ना असेच फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण हे पण मला आता माझ्यासाठी नाही आहेत ॲक्च्युली, हे कोणाला साठी तरी आणले आहेत आणि तिथे द्यायचे आहेत मला. त्याच्यानंतर ह्या ज्या कांद्याच्या माळ्या आहेत या पण अलिबागवरूनच आणलेल्या आहेत, कारण अलिबागला ना हे कांदे खूप छान मिळतात. आणि हे जे कांदे आता उन्हाळ्यात ना खूप चांगले आहेत, म्हणजे सफेद कांदा हा थंड असतो त्याच्यामुळे तो उन्हाळ्यात खावा म्हणून ही एक माळ उन्हाळ्यात आणली जाते. तर ती ही माळ आहे. आणि ना ही एक माळ मला आईला द्यायची, एक माझ्यासाठी मागवली आहे. त्याचबरोबर जेव्हा सर्दी खोकला वगैरे असतो ना, त्याच्यासाठी काढा जेव्हा आपण करतो ना, त्याच्यामध्ये हा जर सफेद कांदा वापरला ना तर तो देखील म्हणजे फायदेशीर असतो बऱ्यापैकी जास्त. जर तुम्ही काढा वगैरे करत असाल कधीही, म्हणजे तो कुठल्याही सीझनमध्ये तुम्ही करा, त्याच्यासाठी हा सफेद कांदा खूप छान आहे, उपयोगी आहे, गुणकारी आहे. त्याच्यानंतर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, इडलीचं आपण किंवा जे काही डोसाचं बॅटर होतं ते छान फुलून आलं आहे बघा आणि मस्त झालं आहे, अगदी हलकं झालेलं आहे पीठ. आणि मागे पण मला 1-2 वेळा कमेंट आलेली की तुझ्या याच्यामध्ये सोडा वगैरे असतो जास्त. तर मला असं वाटत नाही की मी खूप जास्त असं सोडा वापरते, आणि मी कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करते. सोडा फार कमी असतो. जेव्हा मी काही बेकिंगचे पदार्थ दाखवते तेव्हा त्याच्यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर वापरली जाते, नाहीतर इतर वेळेस माझ्या जेवणामध्ये सोडा वगैरे नसते. तर हे जे आहे ना
हे मिक्स याचं पीठ आहे, भाकरीचं पीठ. हे मला आईने दिलं आहे, म्हणजे सचिन गेलेला आईकडे, तर तो त्याच्याकडे आईने पाठवलं. आई घरीच करते, म्हणजे हे मिक्स आहेत, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ असं सगळं मिक्स पीठ आहे. आणि तेव्हा जी एकत्र ती, कारण ती एकत्र करते 5 किलो, 7 किलो, 8 किलो किंवा 10 किलो असं ती एकदाच दळून आणते पीठ. आणि मग त्यातलं मग मी तिला सांगते की मला थोडंसं पाठव, कारण मी काही खूप जास्त अशी रेग्युलर माझ्याकडे भाकरी नसते, कधीतरी 2 दिवस आड करून किंवा असं 3-4 दिवस आड करून, आणि एखाद्या वेळेसच असते ती, म्हणजे दोन्ही वेळेस वगैरे भाकरी होत नाही. तर या मोठ्या डब्यामध्ये मी म्हटलं की हे जे मिक्स भाकरीचं पीठ आहे ते आपण स्टोअर करू. आणि माझ्याकडे ना आधीचं पण थोडंसं मिक्स भाकरीचं पीठ होतं, म्हणजे सेम नाचणी, बाजरी, ज्वारी आणि तांदूळ असं चारीचं मिळून जे पीठ होतं ना, ते मी आता वरती टाकून ठेवलं आणि जे नवीन होतं ते खाली टाकलं. आणि आता याच्यामध्ये जो माझ्याकडे माहिती आहे आईसचा एक ट्रे होता, त्याच्यामध्ये एक स्पून होता, तो मी स्पून याच्यामध्ये टाकून ठेवते, म्हणजे ते काढायला बरं पडेल. प्रत्येक वेळेस मला बॉटल खालून वरती पूर्णपणे उचलायची गरज नाही. जिथे मी ठेवणार आहे बॉटल तिथूनच मग मी काढून एक एक चमचा घेईन आणि मग ते यूज करायला मला बरं पडेल. कारण काचेची बरणी आणि हे त्याचं वजन ऑलरेडी जास्त आहे, आणि आता जेव्हा पीठ टाकलं आहे ना तेव्हा त्याचं वजन अजून खूप जास्त असं झालेलं आहे. आता याच्यावरनं लेबल लावते, म्हणजे लगेच आपल्याला कळेल की कुठलं पीठ आहे, कारण कधी कधी लक्षात राहत नाही. आणि माझ्या व्यतिरिक्त पण सचिन पण किचनमध्ये कधीतरी काही ना काहीतरी काम करतच असतो, मग त्याच्या पण लक्षात राहतं. तर मग मी इथे लिहून ठेवते की मिक्स भाकरी पीठ असंच लिहिणार आहे, याच्यावरती पूर्ण एवढं लिहिता येणार नाही. आणि हे स्टिकर ना खरंच खूप छान आहेत, म्हणजे तुम्ही याला इरेज पण करू शकता, म्हणजे असं पाण्याने तुम्ही जर पुसलं तर ते छान व्यवस्थित पुसले जातात, आणि परत पण तो स्टिकर तुम्ही यूज करू शकता. आणि हा एकदा जरी चिटकवला ना तरी पण तुम्ही तो काढू देखील शकता, अगदी चिकट चिकट होत नाही, किंवा तो असा धुतली ना बॉटल तरी तो आपला जो स्टिकर आहे ना त्याला काही होत नाही, तो इझिली तुम्ही काढू देखील शकता. तुम्हाला जर हवा असेल ना तर मी प्रोडक्ट टॅग करते. अगदी छान आहे प्रोडक्ट आणि रिझनेबल रेटमध्ये आहे. आणि आता ना सचिन मला असं म्हणत होता की ना त्याला 2-4 दिवस हे जे काय आहे ना ट्रॅव्हलिंगमध्ये खूप जास्त त्रास झाला आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं चला त्याला पण मसाज करून देते मी त्याला. आहे अगारोचं ॲटम प्लस हँड हेल्डेड बॉडी मसाजर. याची पॉवर कॅपॅसिटी 28 वोल्टची आहे आणि हे ऑपरेट करायला अगदी इझी आहे. याच्याबरोबर एक मेश कॅप आणि 4 वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप्स देखील दिलेल्या जातात, ज्याने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे बॉडीला, आपल्या पूर्ण बॉडीला मसाज करू शकता. तर आपण सर्वात आधी याच्यामध्ये ना बॉल मसाजर लावणार आहोत आणि त्याच्यावरती दिलेली ही मेश देखील लावायला विसरणार नाही आहोत. ही मेश अशासाठी लावायची आहे ना की ही मेश आपण जेव्हा जेव्हा लावतो ना तेव्हा आपल्या शरीरावर असलेल्या केसांमुळे आपल्या शरीराला दुखापत होऊ नये म्हणून ती मेश दिलेली असते आणि ती प्रत्येक वेळेस तुम्हाला लावायची आहे. आता मी इथे फ्लॅट बॉडी मसाजरची जी कॅप आहे ती लावणार आहे. आणि याने ना तुम्ही तुमच्या बॉडीवर स्वतःच्या हाताने स्वतःच मसाज करू शकता, कोणाची हेल्प न घेता. हे आता मी सचिनला दाखवून दिलंय, कारण त्याला माहिती नव्हतं हे, आणि तो पण तेच मला बोलतोय की याच्यामुळे किती इझी झालंय. काजू भरून घेते मी. ॲक्च्युली काजू मी माझ्याकडे पूर्णपणे संपलेलेच होते, कारण बऱ्याच वेळा मी तुकडा काजू मी पण गावावरूनच मागवते, म्हणजे मला जे चॉकलेट्स प्रिपरेशनसाठी वगैरे लागतात ना ते सगळे. आणि हे मी आता बाहेरच ठेवणार आहे, त्याच्यामुळे जेवढे राहतील तेवढे मी याच्यात ठेवणार आहे थोडे, आणि हे थोडे मी डीप फ्रीजला टाकणार आहे. आता हे जे बाहेर ठेवायचे ते याच बरणीत एका काढून ठेवते. आणि ही जी आंबापोळी होती यातली माझी एक खाऊन झाली, आणि आता ती पण ठेवायची आहे मला अशी डब्यात, पण त्याच्या आधी ती पण मी एक खाऊन घेते. आणि ना याच्यामध्ये ना गुळाची आणि साखरेची अशी वेगवेगळी येते असं मला वाटतं. अशा थोड्या काळपट असतात ना त्या थोड्याशा चांगल्या लागतात खायला. ही पण अशी ना थोडीशी चिवट अशी आहे, म्हणजे अगदी स्मूथ अशी खायला नाही आहे, पण ठीक आहे, त्याने एवढी प्रेमाने आणली आहे तर त्याला नावं का ठेवायची, खायची. आणि ना तुम्हाला एक फोटो पण दाखवते थांबा. तर सचिन इथे गेलेला श्रीदेवी भगवती प्रसन्न पेडणे, तर आमची कुलदेवता आहे ती गोव्याला आहे, गोव्यामध्ये पेडणेला आहे. तर तिथे ओटी भरायला तो गेलेला, मग तिथून तो मोठा फोटो घेऊन आला. माझ्याकडे देवाऱ्यात अगदी छोटा फोटो आहे ना, मी त्याला बोललेली थोडासा मोठा फोटो घेऊन ये, पण तो जरा खूपच जास्त मोठा फोटो घेऊन आलेला आहे, बराच मोठा आणलाय. मला ॲक्च्युली थोडा एवढा साईजचा असला असता ना तरी चालला असता, हा देवाऱ्यात खूप जास्त मोठा होईल, पण माहितीने देवीची इच्छा असेल तर आलाय मोठा फोटो. तर हा आता मंगळवारी किंवा गुरुवारी मग मी व्यवस्थित हा देवाऱ्यात ठेवून देईन, म्हणजे व्यवस्थित पूजा वगैरे करेन, आणि मग जमलंच तर व्लॉग शेअर करेन, म्हणजे तुम्हाला पण कळेल की कशा. तुम्ही बऱ्याच वेळा मला कमेंट करत असता
प्राजक्ता देवपूजेच्या ज्या काही नवीन गोष्टी घेते तर जुन्या पूजा म्हणजे ज्या वस्तू असतात त्यांचं तू विसर्जन किंवा कसं काय करतेस तर या व्लॉगमध्ये मी शेअर करेन. कारण पहिला फोटो जो आहे माझा तर तो मला विसर्जित करावा लागेल आणि हा फोटो मी ठेवणार आहे, कारण 2 फोटो मी एकाच वेळेस ठेवणार नाहीये. तर ते मी काय करणार आहे ते तुम्हाला मग मंगळवारी किंवा गुरुवारी मी माझा विचार चाललाय दोघांपैकी एखाद्या दिवशी, तर कुठल्या दिवशी ठेवेन ना त्या दिवशी ब्लॉग नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आता जेवणाची पण तयारी करायची आहे मला. तर आज मी थोडीशी कन्फ्यूज आहे की काय करू. म्हणजे आता आंबोळ्या आहेत तर कसं म्हटलं आंबोळ्या आहेत तर म्हटलं आपण काजूचं का म्हणजे जे आपलं रस्सा भाजी किंवा जे असं काय बोलतात काजू मसाला वगैरे ते करायचा, की आता डोश्याचं पीठ आहे तर डोसा आणि सांबार करू, असं थोडंसं कन्फ्युजन चाललंय. कारण दोन्ही गोष्टी अचानक मिळालेल्या आहेत. काजू तर माझ्या ओले काजू घरी येतील असं काहीच माझ्या डोक्यात नव्हतं, पण तो आणायचा गेलेला बाहेर, तिथून मग तो गोव्याला आला आणि गोव्यावरनं येताना मग एका दिवसाचं गोव्याचं हे होतं, त्याच्यामुळे थोडं थोडं स्टॉप घेत घेत अशा सगळ्या वस्तू तो घेऊन आलेला. आणि आता त्या सगळ्या गोष्टी मला परत सगळ्यांच्या घरी पोहोचत्या पण करायच्यात, कारण मग सॅटर्डे आणि संडेमध्येच वेळ असतो, इतर दिवशी मग वेळ नसतो. की कुठली गोष्ट एकदा आणली ना आणि मग 8 दिवसात दोघे जण कामामध्ये बिझी होऊन जातो, मग अजिबात वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे आज आता मी या सगळ्या गोष्टी सगळ्या रेडी करणार आहे, कोणाकोणाला काय काय सगळं द्यायचं आहे ते, म्हणजे ते आता हाताबरोबर जातील, नाही तर मग राहून गेलं तर मग राहून जातील. तर चला. सचिनने ना ओटी भरली आणि ओटीचे ना 2 नारळ होते माझ्याकडे. तर आता मी विचार करते की या नारळाचा काय करू. एक नारळ आहे त्याच्यामध्ये पाणी पूर्णपणे नाही आहे म्हणजे, आणि एका याच्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे लागतंय मला. आता मी विचार करते की याचं काय करू, कारण गेल्या वेळेसच जेव्हा सचिनने आणलेला आय थिंक कोल्हापूरवरनं, तेव्हाच नुकत्याच झाल्यात खोबऱ्याच्या वड्या करून. तर आत्ता विचार करते याचं काय करू. तुमच्याकडे काही सजेशन असेल मला नक्की सांगा, कारण मला असं वाटतं परत गोड पदार्थ म्हणजे खूप जास्त होईल नारळाच्या वड्या, आणि 2 नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या करायच्या त्या पण खूप जास्त होतील. तर मी विचार करते आता काय करायचं. आणि कारण लवकरात लवकर मला हे करायला लागेल, कारण जास्त दिवस आपण ठेवू नाही शकत. लोणचं माझ्याकडे हे जे केलेलं आपण लोणचं नाही म्हणता येणार, मुरांबा केलेला कैरीचा एका, तो संपत आलाय, तर तो थोडासाच होता म्हणून बॉटलमधनं काढून घेतला. आणि ना सकाळी हे आंब्याचं सार केलेलं म्हणजे कैरीचं सार केलेलं, तर ते उरलेलं होतं, तर ते आता मला संध्याकाळला होईल. आता याच्याबरोबर भाजी काय करायचं असा मी विचार करते. तर आज मी विचार करत होती की जे काजू आणलेले आहेत त्याचीच भाजी वगैरे करायचं, पण बघू कसं जमतंय ते. एकदा विचार करते मी, आता नाही करत, फक्त सकाळी करते. तर हे जे काजू आहेत ना, तर ऑलरेडी मी ते असेच फ्रीजमध्ये उचलून ठेवून दिलेले, आणि ना आता ते सोलायचे. तर सोलण्यासाठी मी काय करणार आहे, गरम पाणी घेणार आहे. गरम पाण्यामध्ये याची सालं पटकन निघाली जातात. तर मी अगदी काय करणार आहे, सगळे एकदम गरम पाण्यात पहिले टाकणार नाही आहे. थोडंसं गरम पाणी घेतलं आहे मी या डब्यामध्ये, आणि 2-2, 3-3 करूनच टाकून त्याची साल पटकन निघाली जाते, खूप जास्त नाही लागत. तुम्ही डायरेक्ट देखील गरम पाण्यात बॉईल केले ना तरी देखील ते चालतात, पण मी खूप जास्त आत्ता करून घेणार नाही. जेवढं साल निघतंय म्हणजे व्यवस्थित हाताने ना तेवढंच करणार आहे. हे जर आपण ताजे असताना काढले असते ना, म्हणजे असे डायरेक्ट हाताने, तर हात लगेच काळे झाले असते आणि ना ते कळतातच आकार. पण ना आता ह्याला ऑलरेडी ना माझ्या मते या काजूला 2 ते 3 दिवस झालेत, म्हणजे सचिनला येऊन म्हणजे हे सगळं होऊन आता 2-3 दिवस झालेत. फ्रीजमध्ये माझ्याकडे असेच होते हे काजू, तर ते व्यवस्थित मी क्लीन करून घेतले. फक्त थोड्याचा काही काही ना साल राहिलेलं आहे. तर आता हे आपण ना परत गरम पाण्यामध्ये प्रॉपर बॉईल करून घ्यायचे एकदा परत, म्हणजे त्याच्यामध्ये जो काही डीक वगैरे असतो ना तो सगळ्या निघून जातो व्यवस्थित, कारण याच्यामध्ये ना डीक खूप जास्त प्रमाणात होता आणि तो असतोच असतो. तर आता आपण पाणी गरम करून ठेवलं आहे. पाणी गरम झालं की आपण मग याच्यामध्ये जे काजू आहेत ना ते याच्यामध्ये टाकायचे. एक 5 मिनिटासाठी मी ते बॉईल करून घेणार. आणि ना तुम्ही बघाल याच्यामध्ये बॉईल केल्यानंतर जी काही उरलेली जी सालं होती ना, म्हणजे जी वरती ना, ती अशी हलकी असल्यामुळे ती वरती जमा होतात, आणि मग ती आपण व्यवस्थित परत काढून घ्यायची. आणि हे जे काजू आहे ना ते पण मी सगळे काढून घेणार, आणि मग नंतर काय करायचं ते सुकवणार, म्हणजे त्यातलं पाणी सगळं मी पूर्णपणे काढून घेणार, ड्राय करून घेणार. आणि ते बघू शकता बघा, काजू पूर्णपणे ड्राय झालेत आणि सगळी सालं निघालेली आहेत. आणि ना मग मी हे ना एका डब्यामध्ये भरून तसंच ठेवून देणार आहे. माझा विचार होता आता भाजी करायची, पण मी आता करणार नाही. हे सगळं असं क्लिनिंग करून ठेवणार आणि मग उद्या सकाळी किंवा मग उद्या संध्याकाळी याची भाजी करेन मी. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. काजू मसाल्याची रेसिपी तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल. अगदी साधी सिंपल असते, कारण मालवणी पद्धतीचं जर तुम्ही जे काही पदार्थ किंवा अशा काही
वाटपाच्या किंवा वाटणाच्या ज्या भाज्या असतात ना त्याची पद्धत एकच असते जवळपास, खूप जास्त असं काही नसतं. फक्त त्याच्यामध्ये मालवणी मसाला प्रमाणात पडला म्हणजे भाजीमध्ये ना की ती भाजी अगदी मालवणी स्टाईल होऊन जाते. आणि कांदा, खोबरा, आलं, लसूण हे याचंच वाटण असतं, असं वेगळं काही त्याच्यामध्ये वाटण नसतं आणि वेगळे काही मसाले पण नसतात. फक्त प्रत्येकजण आवडीनुसार थोडासा गरम मसाला वगैरे वापरत असतो. पण मी ज्या पद्धतीने करते ती पद्धत तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तर उद्याचा ब्लॉग पूर्ण स्किप न करता बघा, म्हणजे छान अशी रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.